तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशी गाडी घेऊन आलो आहे जिच्यामध्ये 10 लोक ना खूप इझिली बसू शकतात. टाटा मोटरची मॅजिक एक्सप्रेस आहे ही, जिच्यामध्ये तुम्हाला CNGचं पण ऑप्शन भेटतं. हाय परफॉर्मन्स, लो मेंटेनन्समुळे या गाडीची जी डिमांड आहे ना, इंडस्ट्रियल एरिया, पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि फॅमिली पर्पजसाठी ही गाडी जी आहे ना खूपच चांगली मानली जाते. CNG टँक जर तुम्ही बघितले ना, तर CNGचे जे टँक आहे तुम्हाला इथे बघायला भेटतात. एक टँक तुम्हाला इथे समोर बघायला भेटतो आणि दुसरा जो टँक आहे याच्या सीटच्या खाली तुम्हाला देण्यात आलेले आहे. असे 2 टँक्स आहेत. 60 लिटर वॉटर वेडिंग कॅपॅसिटी आहे, म्हणजेच 10 ते 12 किलो CNG याच्यामध्ये बसू शकतो. मायलेज जर तुम्ही बघितलं तर लगभग तुम्हाला 27 किलोमीटर पर लिटरची CNGमध्ये मायलेज भेटणार आहे. सोबतच तुम्हाला 5 लिटरचं पेट्रोलची पण टाकी भेटते. तर इथे पेट्रोल तुम्ही इथून भरू शकता. पेट्रोलमध्ये पण गाडीचं 20 किलोमीटरची फ्यूल एफिशियन्सी आहे. चांगलीच फ्यूल एफिशियन्सी भेटते, ज्यामुळे तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी पण गाडीची चांगलीच भेटणार आहे. खूपच वाईड विंडो तुम्हाला देण्यात आलेली आहे, जेणेकरून तुम्हाला समोरची व्हिजिबिलिटी खूपच चांगली भेटते. 2 वायपर आहेत, मॅजिक एक्सप्रेसची ब्रँडिंग आहे. हॅलोजनमध्ये लाईट्स तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे, टर्न इंडिकेटर्स आणि खाली तुम्हाला इथे फॉग लाईटचं फंक्शन देण्यात आलेलं आहे. पूर्णपणे ब्लॅक बंपर आहे, जेणेकरून गाडी कुठे जर टच जरी झाली तर तुम्हाला जास्त काही खर्च याच्यामध्ये लागणार नाही आहे. वाईड दिसती गाडी, खूपच जास्त मोठी वाटते. साईडने जर तुम्ही बघितलं, इथे तुम्हाला CNGची ब्रँडिंग भेटते. टायर साईज जर तुम्ही बघितलं ना, तर 13 इंचेसची व्हील तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे आणि इथे डिस्क ब्रेकचा पण फंक्शन आहे. सस्पेन्शनचं ट्रॅव्हल बघा, खूप जास्त ट्रॅव्हल आहे, जेणेकरून खराब रस्त्यावरती जेव्हा पण तुम्ही गाडीला घेऊन जाता कोणतेच प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. इथे खूप मोठी मोठी विंडोज इथे देण्यात आलेली आहे. साईडला तुम्हाला इथे टर्न इंडिकेटर्सचं फंक्शन भेटतं. मागचे व्हील जर तुम्ही बघितलं तर इथे पण तुम्हाला ड्रम ब्रेकचं फंक्शन देण्यात आलेलं आहे. गाडीचे डोर जर आपण खोललं तर असं काही डोरचं डिझाईन तुम्हाला इथे बघायला भेटतं. डोरवरती जे आहे ना, तुम्हाला लॉक अनलॉकचे सारे कंट्रोल बघायला भेटतात. इथे ग्रॅब हँडल आहे, लॉक खोलण्याचे सारे कंट्रोल्स आहे. विंडोला जे आहे ना, तुम्ही असं काय खोलू शकता. आतमध्ये जाण्यासाठी इथे तुम्हाला ग्रॅब हँडल पण देण्यात आलेलं आहे, जेणेकरून तुम्ही आतमध्ये असं काही चढू शकता. आतमध्ये जेव्हा तुम्ही बसताय ना, तसं काय तुम्हाला स्पेस भेटतो. चांगल्या प्रकारे स्पेस इथे देण्यात आलेला आहे. इझिली इथे 3 लोक बसू शकतात. सोबतच ही चेअर जर तुम्ही बघितली तर इथे 2 लोकांची सिटिंग कॅपॅसिटी देण्यात आलेली आहे. जर तुम्हाला साईडने उतरायचं तर इकडून पण तुम्ही असं काय दरवाजा खोलू शकता. सोबतच तुम्हाला इथे लाईटची कनेक्टिव्हिटी पण भेटते. इथे ग्रॅब हँडल्स आहे, ही पण विंडो तुम्ही ओपन करू शकता. सोबतच तुम्हाला इथे फायर एक्सटेन्शनरचं पण फंक्शन देण्यात आलेलं आहे, जेणेकरून गाडीमध्ये बायचान्स कधी आग वगैरे जरा लागली तर ती तुम्ही विझवू शकता. मागच्या सीटवर आपण जाऊयात. मागे जर तुम्ही जाताय तसं काय तुम्ही इथे बसू शकता. इथे पण 3 लोक बसू शकतात, पण थोडीशी टाईट स्पेस नक्की तुम्हाला इथे बघायला भेटते. हेल्पसाठी एक स्विच भेटतं. हे बटन जर तुम्ही दाबलं तर गाडीमध्ये आवाज होणार आहे आणि ड्रायव्हरला माहिती होणार आहे की मागं काहीतरी गडबड आहे. इथे पण तुम्हाला विंडो वगैरे जर बघितलं तसं काय विंडो वगैरे भेटतात. ग्रॅब हँडल्स आहे मागे आणि इझिली 3 लोक इथे पण बसू शकतात. आता आपण ड्रायव्हर सीटवरती बसूया. खूपच हाईट दिलेली आहे ड्रायव्हर सीटची, जेणेकरून तुम्हाला व्हिजिबिलिटी खूपच चांगली भेटणार आहे. माझी हाईट जर तुम्ही बघितली ना, 5.7ची माझी हाईट आहे. खूपच चांगला हेडरूम आणि कम्फर्टेबल सीट आहे. हेडरेस्ट तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे, जेणेकरून तुम्हाला सेफ्टी जे आहे ना, हे खूप जास्त ध्यान टाटा मोटरच्या गाड्यात इथे ठेवलं जातं. ड्रायव्हर सीटवरती असं काय फील तुम्हाला इथे बघायला भेटतो. स्टिअरिंग तुम्ही बघू शकता. इग्निशन जेव्हा तुम्ही ऑन करता ना, असं काय तुम्हाला इथे मीटरमध्ये बघायला भेटतं. फुल्ली डिजिटलमध्ये मीटर देण्यात आलेलं आहे. इथं तुम्हाला स्पीड दाखवेल, वरती पेट्रोल दाखवतं आणि खाली तसंच CNGची कॅपॅसिटी दाखवतं. इथे तुम्हाला किलोमीटर वगैरे, टाईम वगैरे दाखवणार आहे. तसंच तुम्हाला ट्रिप A ट्रिप Bचं पण फंक्शन दाखवतं आहे. CNG किती आहे गाडीमध्ये वाचलेलं ते तुम्हाला इथे दाखवणार आहे. इथे जे फंक्शन आहे, हेडलाईटची लेवल वरती खाली तुम्ही करू शकता. सोबतच हे जर लाईट्सचे सारे कंट्रोल्स आहे. सोबतच USBचं पोर्ट आहे इथे. CNGमध्ये चालवायचं या मग पेट्रोलमध्ये तुम्हाला गाडी चालवायची, ह्या बटनावरून तुम्ही डिसाईड करू शकता. आता CNG बंद झालं आहे, आता CNG चालू झालं आहे. सोबतच तुम्हाला इथे पण लॉकिंगचं मेकॅनिझम भेटतं. थोडंसं काही ठेवू शकता तुम्ही. 5 स्पीडचा गिअरबॉक्स तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. सोबतच हँडब्रेक आणि मध्ये पण थोडंसं एक कुशनिंग वगैरे चांगल्या प्रकारे भेटते. फायर एक्सटेन्शनर पण इथे देण्यात आलेलं आहे. वरती लाईटची कनेक्टिव्हिटी आहे आणि ड्रायव्हरला इथे व्हॅनिटी पण भेटतो, ज्याच्यामध्ये तिकीट होल्डरचं पण फंक्शन आहे. चढण्या उतरण्यासाठी पॅसेंजरला इथे ग्रॅब हँडल देण्यात आलेलं आहे. बाकी असं काहीचं इंटिरियरचं लेआउट आहे. डोअरचं डिझाईन जर तुम्ही बघितलं ना, तर मिररला तुम्ही जी याची ग्लासेस असतात त्याला खालीवर असं काय करू शकता आणि असं काय डोअरचं डिझाईन तुम्हाला इथे बघायला भेटतो. गाडीची हाईट जर तुम्ही बघितली ना, तर खूपच ग्राउंड क्लिअरन्स गाडीचं देण्यात आलेलं आहे. 150 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे
जेणेकरून तुम्ही कच्च्या रस्त्याला गाडीला घेऊन जा, काही पण प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही आहे. आणि सोबतच तुम्हाला पार्किंग सेन्सर्स पण इथे देण्यात आलेले आहे मागच्या साईडला, जे की एक सेफ्टीमुळे चांगलंच मानलं जातं. टेल लाईट्स तुम्ही इथे बघू शकता, वरच्या साईडने असे काय देण्यात आलेले आहे. आणि खूपच हाईट वाटते ही गाडीची, जेणेकरून तुम्हाला इंटिरियरमध्ये गाडीमध्ये स्पेस खूपच चांगला याचा भेटतो. 2 वर्ष आणि 72,000 किलोमीटरची वॉरंटी तुम्हाला ह्या गाडीवरती भेटते. गाडीमध्ये इंजिन ऑप्शन जर तुम्ही बघितलं ना, तर 2 इंजिनचे ऑप्शन आहेत. पेट्रोलचं पण ऑप्शन आहे, पेट्रोल प्लस CNGचं पण ऑप्शन आहे. आपल्याकडे हे व्हेरियंट पेट्रोल प्लस CNGचं आहे. याच्यामध्ये 700 सीसीचं इंजिन येतं, जे की 25 HP पावर बनवतं. 49 Nmचा टॉर्क आहे आणि 27चं मायलेज तुम्हाला CNG म्हणजे भेटतं. सोबतच पेट्रोलमध्ये तुम्हाला 20 kmpl फ्यूल एफिशियन्सी भेटणार आहे. ऑन रोड प्राइसिंग जर तुम्ही गाडीची बघितली ना, तर 8.5 लाख रुपये पर्यंत ही ऑन रोड तुम्हाला गाडी जाणार आहे. सध्या आपण टाटा मोटर्स गुरु नानकमध्ये शूट करतोय, जो की झालटा फाट्याला आहे. नक्की तुम्ही टेस्ट ड्राईव्हसाठी येऊ शकता. गाडीची टेस्ट ड्राईव्ह जर तुम्हाला पाहिजे असेल तर नंबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की तुम्ही आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगू शकता. तुमचे काय प्रश्न असतील तर ते पण तुम्ही खाली कॉमेंटमध्ये आम्हाला विचारू शकता. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.